नमस्कार. मी आपल्या सर्वांचे या सर्टिफिकेट कोर्समध्ये पुन्हा एकदा स्वागत करतो. आज आपण आपल्या मॉड्यूल क्रमांक 2 ला सुरुवात करीत आहोत की ज्याचं शीर्षक आहे इन्फरेन्शियल स्टॅटिस्टिक्स युजिंग MS एक्सेल अँड SPSS. जसं की आपल्या सर्वांना माहिती आहे, आपल्या या सर्टिफिकेट कोर्समध्ये 2 मॉड्यूल आहेत. पैकी पहिल्या मॉड्यूलचं अध्ययन आपण व्याख्यान क्रमांक 24 पर्यंत केलेलं आहे. आज आपण आपल्या व्याख्यान क्रमांक 25 ला सुरुवात करत आहोत की ज्याचं शीर्षक आहे अनुमानात्मक संख्याशास्त्राची ओळख. या व्याख्यान क्रमांक 25 चं जे उद्दिष्ट आहे ते म्हणजे आपणा सर्वांना या अनुमानात्मक संख्याशास्त्राची की ज्याला आपण इंग्रजीमध्ये इन्फरेन्शियल स्टॅटिस्टिक्स म्हणतो त्याची ओळख करून देणे हा या व्याख्यानाचा उद्देश आहे. चला तर मग आपण सुरुवात करूया या आपल्या व्याख्यानाला. आपणा सर्वांना माहिती आहे की जे की आपण संख्याशास्त्रीय पद्धतींचं वर्गीकरण करतो ते 4 प्रकारामध्ये आपण वर्गीकरण करतो. त्यातील पहिला प्रकार आहे वर्णनात्मक संख्याशास्त्र, दुसरा आहे अनुमानात्मक, तिसरा साहचर्यात्मक आणि चौथा अंदाजक्षम संख्याशास्त्र. बहुतांशी पुस्तकांमध्ये साहचर्यात्मक आणि अंदाजक्षम संख्याशास्त्र या दोघांनाही अनुमानात्मक संख्याशास्त्राचा प्रकार समजला जातो. वर्णनात्मक संख्याशास्त्रामध्ये पुन्हा 3 वेगवेगळ्या पद्धती आहेत की ज्यामध्ये टॅब्युलेशन मेथड्सचा समावेश होतो, ग्राफिकल मेथड्सचा समावेश होतो आणि न्यूमेरिकल मेथड्सचा समावेश होतो. व्याख्यान क्रमांक 24 पर्यंत मॉड्यूल क्रमांक 1 मध्ये आपण वेगवेगळ्या चलांवरती जसं की नाममात्र चल, क्रमिक चल आणि प्रमाण किंवा श्रेणी चल या चलांवरती आपण कशा पद्धतीने टेबल्स काढू शकतो, कशा पद्धतीने आपण चार्ट्स काढतो, शिवाय आपण कोणकोणत्या न्यूमेरिकल मेथड्सचा वापर या सर्व चलांसाठी करू शकतो हा सर्व भाग आपण मॉड्यूल क्रमांक 1 मध्ये अभ्यासलेला आहे. शिवाय त्यामध्ये आपण हाही भाग अभ्यासला आहे की जर आपल्याजवळ नाममात्र किंवा क्रमिक चल असतील तर या ज्या काही न्यूमेरिकल मेथड्स आहेत, ज्या काही संख्याशास्त्रीय पद्धती आहेत त्यांचा वापर करण्यासाठी काही मर्यादा येतात. परंतु जर आपल्या जवळ प्रमाण किंवा श्रेणी स्वरूपाचं चल असेल की ज्याला आपण इंग्रजीमध्ये स्केल व्हेरिएबल म्हणतो तर मात्र आपण खूप साऱ्या अशा संख्याशास्त्रीय पद्धतींचा वापर या प्रमाण किंवा श्रेणी चलावरती करू शकतो. हा सर्व भाग आपण मॉड्यूल क्रमांक 1 मध्ये अभ्यासलेलाच आहे. हाच भाग जर मला ग्राफच्या स्वरूपात दाखवायचा असेल तर तो मी कसा दाखवेन? समजा आपल्याला एक विशिष्ट असा डेटा दिलेला आहे, एक वितरण दिलेलं आहे. तर त्या दिलेल्या वितरणामध्ये आपण सगळ्यात आधी जो प्रयत्न करतो तो म्हणजे त्याचं केंद्रीय मूल्य शोधण्याचा. मग त्या केंद्रीय प्रवृत्ती मूल्यामध्ये आपण गणित मध्यक, मध्यक आणि बहुलक या तिघांचाही अर्थ अभ्यासलेला आहे. शिवाय दिलेल्या आकडेवारीमध्ये या तिघांचे मूल्य कसे शोधायचे, त्यांचं वाचन कसं करायचं, आलेल्या मूल्यांना, आलेल्या निष्पत्तीला अर्थ कसा द्यायचा हाही भाग आपण या पूर्वीच्या मॉड्यूलमध्ये अभ्यासलेला आहे. केंद्रीय प्रवृत्ती मापन अभ्यासल्यानंतर आपण या केंद्रीय प्रवृत्ती मापनापासून त्या दिलेल्या आकडेवारीचं किंवा त्या दिलेल्या वितरणाचं अंतर किती आहे ते सुद्धा आपण शोधण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्याला आपण अपस्करण संकल्पना या नावाने ओळखतो. त्यामध्ये सगळ्यात आधी आपण रेंज नावाची संकल्पना अभ्यासलेली आहे की ज्याच्यामध्ये एक महत्तम मूल्याचा आपण शोध घेतो, शिवाय एका न्यूनतम मूल्याचा शोध घेतो आणि दोघांच्या वजाबाकीतून आपण रेंज नावाची एक संकल्पना आहे किंवा त्या रेंज नावाच्या त्या संकल्पनेचं मूल्य आपण शोधतो. शिवाय आपण हाही भाग अभ्यासलेला आहे की दिलेल्या आकडेवारीचे एक समान 4 जर भाग करायचे असतील तर आपण पहिले चतुर्थक, दुसरे चतुर्थक आणि तिसऱ्या चतुर्थकाचा कसा वापर करतो. शिवाय या 2 चतुर्थकामधील अंतर जे काही काढतो त्याला आपण इंटरक्वार्टाइल रेंज म्हणतो. नेमकं इंटरक्वार्टाइल रेंज म्हणजे काय असतं आणि शिवाय या इंटरक्वार्टाइल रेंजला जर आपण 2 ला भागलं तर आपल्याला जे काही चतुर्थक विचलन म्हणतो, ज्याला आपण चतुर्थक विचलन मिळतं, ज्याला आपण क्वार्टाइल डेव्हिएशन म्हणतो, ते क्वार्टाइल डेव्हिएशन कशा पद्धतीने शोधायचं, त्या मूल्यांना अर्थ कसा द्यायचा हाही भाग आपण यापूर्वीच्या या मॉड्यूल क्रमांक 1 मध्ये अभ्यासलेला आहे. आणि अपस्करणामधील शेवटची संकल्पना की ज्याला आपण स्टँडर्ड डेव्हिएशन म्हणतो तीही संकल्पना अभ्यासली आहे की ज्यामध्ये आपण या केंद्रीय प्रवृत्तीमधील या गणित मध्यापासूनचं दिलेल्या वितरणातील इतर मूल्यांचं जे सरासरी अंतर आहे, जे डिस्पर्शन आहे, ते आपण कसं मोजतो हाही भाग आपण अभ्यासलेला आहे.
इथे हा जो काही एक सिग्मा दिलेला आहे, हे जे गणितीय चिन्ह आहे हे आपण स्टँडर्ड डेव्हिएशन साठी वापरत असतो. याशिवाय आपण जे काही प्रमाण किंवा श्रेणी स्वरूपाचे चल आहेत, ज्याला आपण स्केल व्हेरिएबल म्हणतो, त्यावरती आपण हिस्टोग्राम विथ नॉर्मल कर्व कशा पद्धतीने काढतो तेही आपण अभ्यासलंय. आता तोच नॉर्मल कर्व जर मी या ठिकाणी काढला तर तो कसा दिसेल, तर तो या स्वरूपामध्ये दिसेल. हा जो आहे याला आपण नॉर्मल कर्व म्हणूया. एकूणच हा सर्व भाग इथे पुन्हा एकदा रिव्हिजन करण्याचा घाट आपण यासाठी घालत आहोत की पुढे चालून जेव्हा आपण इन्फेरेन्शियल स्टॅटिस्टिक्स अनुमानात्मक संख्याशास्त्राचं अध्ययन करणार आहोत, तेव्हा या वर्णनात्मक संख्याशास्त्रामधील हे गणित मध्य, शिवाय हा नॉर्मल कर्व आणि हा जो काही एक स्टँडर्ड डेव्हिएशन नावाची संकल्पना आहे त्याचा संदर्भ पुढे जाऊन आपल्याला घ्यावा लागणार आहे. आणि या संकल्पनांच्या आधारेच मग आपल्याला अनुमानात्मक संख्याशास्त्र म्हणजे नेमकं काय असतं ते आपल्याला व्यवस्थितपणे लक्षात येऊ शकेल. नॉर्मल कर्व हा अत्यंत महत्वाची भूमिका बजावतो इन्फेरेन्शियल स्टॅटिस्टिक्स मध्ये. जर आपण सर्वांनी लक्ष दिलं असेल तर आपण स्क्यूनेस चा जो काही जे काही एक व्याख्यान होतं त्या स्क्यूनेसच्या व्याख्यानामध्ये आपण आपल्या वेगवेगळ्या प्रमाण किंवा श्रेणी चलांवरती नॉर्मल कर्व काढलेले आहेत, हिस्टोग्राम विथ नॉर्मल कर्व आपण काढलेला आहे. आणि तिथं जर आपण पाहिलं असेल की प्रत्येक एका चलाचं बहुतांशी चलांचं जे काही हे डिस्ट्रीब्युशन आहे, हे जे काही वितरण आहे ते फेअरली सिमेट्रिकल आहे. आता सिमेट्रिकल म्हणजे काय? सिमेट्रिकलचा अर्थ इतकाच होतो की या दिलेल्या वितरणामधील अप्रॉक्सिमेटली 50% भाग उजव्या बाजूला पडतो आणि 50% भाग डाव्या बाजूला पडतो. आणि जेव्हा अशी परिस्थिती असते तेव्हा हा कर्व हा घंटीच्या आकाराचा दिसतो, उलट्या घंटीच्या आकाराचा दिसतो. इथे हाईट ऑफ रिस्पॉन्डंटच्या बाबतीत सुद्धा जे की आपण वितरण काढलं ते फेअरली सिमेट्रिकल. एक्झॅक्टली सिमेट्रिकल का नाही म्हणत आपण? फेअरली म्हणजे किंचित सिमेट्रिकल तो आहे, म्हणजे जवळपास आहे, सिमेट्रिकलच्या अगदी जवळ आहे. त्याचं कारण आहे हा जो स्क्यूनेसचा व्हॅल्यू आहे तो फार कमी आहे. आता मुळात स्क्यूनेस म्हणजे काय हे जर कुणाला जाणून घ्यायचं असेल तर त्यांनी त्या संबंधित व्याख्यानामध्ये जावं आणि स्क्यूनेस म्हणजे काय याचं पुन्हा एकदा आपण वाचन करावं, समजून घ्यावं आणि नंतर मग आपण इन्फेरेन्शियल स्टॅटिस्टिक्स कडे जाऊया. इन्फेरेन्शियल स्टॅटिस्टिक्स कडे जाण्यापूर्वी डिस्क्रिप्टिव्ह स्टॅटिस्टिक्सची सर्व व्याख्यानं तुम्ही पाहिलेली असणे अपेक्षित आहेत. डिस्क्रिप्टिव्ह स्टॅटिस्टिक्स आधी समजून घेणे आवश्यक आहे. डिस्क्रिप्टिव्ह स्टॅटिस्टिक्स मधील सर्व संकल्पना जर समजल्या असतील तरच आपल्याला पुढे चालून इन्फेरेन्शियल स्टॅटिस्टिक्स मधल्या बऱ्याचशा गोष्टी समजायला सोपं होतं. आपण आणखीन काही उदाहरणं बघूया की ज्याच्यामध्ये आणखीन काही चल पाहूया की ज्याच्यामध्ये आपण हे जे की नॉर्मल कर्व आहे तो काढायचा आपण प्रयत्न केला होता स्क्यूनेसच्या आधारे. इथे वजनाचा हा डेटा आहे, हा सुद्धा पहा इथं फेअरली सिमेट्रिकल अशी आपण निष्पत्ती काढली होती. याचा अर्थ पुन्हा तोच होतो की हा जो काही मध्यभाग आहे त्याच्या उजव्या बाजूला 50% वितरण आहे आणि त्याच्या डाव्या बाजूला 50% वितरण आहे. केवळ उत्पन्न हा एकमेव व्हेरिएबल असा होता की जिथं हा मॉडरेटली स्क्यूड होता. मॉडरेटली स्क्यूड म्हणजे एका बाजूला झुकलेला होता. जर तुम्हाला आठवत असेल आपण पॉझिटिव्हली स्क्यूड, निगेटिव्हली स्क्यूड या सर्व गोष्टी आपण स्क्यूनेस मध्ये अभ्यासलेल्या आहेत. इथे हा उजवीकडे थोडासा झुकलेला दिसतो. याचा अर्थ काय होतो? याचा अर्थ इतकाच होतो की कदाचित जवळपास एक 55 ते 60% म्हणजे 50% नव्हे तर काही एक पर्सेंटेज जास्तीचं वितरण उजव्या बाजूला आहे आणि थोडंसं कमी वितरण इकडे डाव्या बाजूला, इतकाच अर्थ. परंतु जेव्हा आपण पॉप्युलेशनचा डेटा संकलित करू, समजा आपण महाराष्ट्रामधील प्रत्येक एका व्यक्तीचं जर उत्पन्न संकलित केलं आणि मग त्याचं एक आपण डिस्ट्रीब्युशन कर्व काढायचा किंवा नॉर्मल कर्व काढायचा प्रयत्न केला तर तो सरासरीने सिमेट्रिकल निघतो असं एक सैद्धांतिकरित्या किंवा तर्कबुद्धीच्या सहाय्याने आपण मांडतो. याचा अर्थ काय? आपण असं गृहीत पकडतो की दिलेलं जे की डेटा सेट आहे त्याचं 50% वितरण उजव्या बाजूला आहे आणि 50% वितरण डाव्या बाजूला आहे आणि ही एक आयडियल सिच्युएशन असते. प्रत्यक्षात आपल्याला प्रत्येक एका व्यक्तीकडे जाऊन कोणत्याही चलाची माहिती संकलित करता येईल का? जसं की मी पूर्वीच्याही व्याख्यानामध्ये बऱ्याचदा सांगितलेलं आहे की पॉप्युलेशन स्टडी आपण करू शकतो का? नाही, आपण सॅम्पल स्टडी करत असतो. परंतु पॉप्युलेशनचं जे काही वितरण येईल ते असं नॉर्मल कर्व स्वरूपात येऊ शकतं असं एक आपण गृहीत मांडत असतो. एकंदरीत इथे सांगायचा मुद्दा हाच आहे की हा जो काही नॉर्मल कर्व आहे इथूनच आपल्या पुढील इन्फेरेन्शियल स्टॅटिस्टिक्सला सुरुवात होत असते. आपण पुढे जाऊया.
एकूणच वर्णनात्मक संख्याशास्त्र याचे वैशिष्ट्य काय आहेत? म्हणजे वर्णनात्मक संख्याशास्त्र का महत्वाचं आहे? जर आपल्याकडे कोणत्याही स्वरूपाचा डेटा असेल तर सगळ्यात आधी कोणती संख्याशास्त्रीय प्रक्रिया करायला हवी आहे? तर सगळ्यात आधी आपण वर्णनात्मक संख्याशास्त्राच्या ज्या काही पद्धती आहेत त्यांचा अवलंब करायला पाहिजे. त्या वर्णनात्मक संख्याशास्त्रीय पद्धतींचा वापर आपण या डेटावरती करायला पाहिजे. असं का करावं? त्याचे काय फायदे आहेत? तर इथे फायदा क्रमांक 1 किंवा त्याचं जे वैशिष्ट्य आहे ते ही आहे की संख्याशास्त्रीय विश्लेषणाची सुरुवात वर्णनात्मक संख्याशास्त्रानंच करणं अत्यंत आवश्यक आहे. आणि त्याचं कारण हे आहे, पहिलं कारण हे आहे की आपल्याला आपल्या आधार सामुग्रीचे, आकडेवारीचे एक सर्वसाधारण स्वरूप समजून येतं. म्हणजे नेमक्या कशा नेचरचा माझा डेटा आहे हे आपल्याला लक्षात येतं. त्यानंतर आपल्याला आपल्या आधार सामुग्रीचा किंवा आकडेवारीचा एक सर्वसाधारण कल समजून येतो की एकंदरीत आपल्या केंद्रीय प्रवृत्ती कोणत्या आहेत, अपस्करणाचे मूल्य काय आहे, डिस्पर्शन काय आहे, स्टँडर्ड डेव्हिएशन काय आहे, रेंज काय, मॅक्झिमम व्हॅल्यू काय, मिनिमम व्हॅल्यू काय, एक ठोकताळे आपल्याला लक्षात येतात की आपली जी आकडेवारी आहे की ज्याच्यावर आपण काम करत आहोत ती नेमक्या कोणत्या स्वरूपाची आहे. शिवाय जी काही आधार सामुग्री आहे तिचं संक्षेपीकरण होतं. संक्षेपीकरण होतं म्हणजे काय? जसं केंद्रीय प्रवृत्ती मापनामध्ये आपण गणित मध्य काढतो, तर तो गणित मध्याचं जे एक मूल्य आहे, जी की व्हॅल्यू आहे, ती एकमेव व्हॅल्यू ही आपल्याला संपूर्ण त्या चलाचं एक प्रतिनिधित्व करत असते. आणि या व्हॅल्यूच्या आधारे, या मूल्याच्या आधारे आपण दुसऱ्या मूल्यांची तुलना करू शकतो. एकंदरीत आधार सामुग्रीचे संक्षेपीकरण करण्यासाठी सुद्धा वर्णनात्मक संख्याशास्त्र आपल्याला उपयुक्त ठरते. आणि सगळ्यात महत्वाचा फायदा म्हणजे या वर्णनात्मक संख्याशास्त्रामध्ये ज्या काही निष्पत्ती मिळतात त्या आधारे आपल्याला पुढील संख्याशास्त्रीय उपचार करता येतात. एकूणच वर्णनात्मक संख्याशास्त्र हे पुढील संख्याशास्त्रीय उपचाराचा पाया आहे आणि हा एक महत्वाचा त्याचं वैशिष्ट्य आहे. आता पुढील संख्याशास्त्रीय उपचार म्हणजे नेमकं काय? तर ते म्हणजे इन्फेरेन्शियल स्टॅटिस्टिक्स, ज्याला आपण अनुमानात्मक संख्याशास्त्र म्हणतो. अनुमानात्मक संख्याशास्त्राचा पाया कोण आहे? तर अनुमानात्मक संख्याशास्त्राचा पाया वर्णनात्मक संख्याशास्त्र आहे. तर अशा या अनुमानात्मक संख्याशास्त्राला आपण सुरुवात करूया. अनुमानात्मक संख्याशास्त्र म्हणजे काय? तर अनुमानात्मक संख्याशास्त्र हे आपल्या नमुना आधार सामुग्रीवरती अवलंबून असतात, सॅम्पल डेटावरती अवलंबून असतात. आणि या सॅम्पल डेटाच्या आधारे आपण आपल्या समष्टी किंवा समग्र किंवा पॉप्युलेशन विषयक एका विशिष्ट गुणधर्माविषयी आपण काही ना काही निष्कर्ष काढत असतो, कन्क्लुजन्स काढत असतो. इन्फेरेन्शियल स्टॅटिस्टिक्स म्हणजे काय? तर सॅम्पल डेटावरती काम करून आपण आपल्या पॉप्युलेशनच्या विशिष्ट गुणधर्माविषयी एक विशेष असा निष्कर्ष काढण्याची प्रक्रिया म्हणजे अनुमानात्मक संख्याशास्त्र. अशा या अनुमानात्मक संख्याशास्त्राची वैशिष्ट्य काय आहेत, त्याची फंक्शन्स काय आहेत, काय कार्य आहेत? तर पहिलं कार्य प्रामुख्याने वर्णनात्मक संख्याशास्त्रानंतर अनुमानात्मक संख्याशास्त्राचा वापर केला जातो. म्हणजे सगळ्यात आधी कोण येतं? वर्णनात्मक संख्याशास्त्र येतं. नंबर 2, अनुमानात्मक संख्याशास्त्र हा नमुना आधार सामुग्रीवरती उपचार करत असतो. नेमकं आपण काम कोणावरती करतो? तर आपण सॅम्पल डेटावरती काम करत असतो इन्फेरेन्शियल स्टॅटिस्टिक्स मध्ये. शिवाय त्याच्या पुढील जे महत्वाचं वैशिष्ट्य आहे ते म्हणजे अनुमानात्मक संख्याशास्त्रामध्ये समग्राविषयी किंवा ज्याला आपण समष्टी म्हणतो किंवा ज्याला आपण पॉप्युलेशन म्हणतो, त्या पॉप्युलेशन विषयी आपण अनुमान वर्तवू शकतो. या इन्फेरेन्शियल स्टॅटिस्टिक्स मध्ये वी कॅन एस्टिमेट द पॉप्युलेशन व्हॅल्यू. बरोबर आहे. त्यानंतर या अनुमानात्मक संख्याशास्त्रामध्ये समग्राविषयीचे निष्कर्ष सुद्धा आपल्याला काढता येतात. समग्र म्हणजेच पॉप्युलेशन, समग्राला दुसरा शब्द आपण बऱ्याचदा समष्टी हा सुद्धा आपण शब्द वापरतो. तर एकूणच अनुमान संख्याशास्त्राची ही काही प्रमुख वैशिष्ट्ये इथं आपण आपणा सर्वांना सांगितलेली आहेत. या अनुमानात्मक संख्याशास्त्रामध्ये आपण नेमके काय उपचार करत असतो, म्हणजे नेमकी आपण काय क्रिया करत असतो, तर ती समजून घेण्यासाठी इथे मी काही मुद्दे मांडतो. सगळ्यात पहिला मुद्दा, अनुमानात्मक संख्याशास्त्रामध्ये आपण आपल्या समग्राविषयी, ज्याला आपण पॉप्युलेशन म्हणतो, आपल्या पॉप्युलेशन विषयी एखादा दावा करतो, एखादा क्लेम करतो. हा जो काही आपण दावा करतो त्याला आपण परिकल्पना किंवा हायपोथेसिस असं आपण म्हणत असतो. आणि त्या हायपोथेसिस मांडण्याच्या काही विशिष्ट असे
एक तंत्र आहे ते नेमकं काय आहे ते आपण पुढे चलून पाहणारच आहोत. उदाहरणार्थ समजा मी महाराष्ट्रामधील उच्च शिक्षण घेत असलेल्या मुलींच्या शरीरातील हिमोग्लोबिन पातळी याच्याविषयी एखादा मी एक दावा करतो की म्यू, तुम्हाला आठवत असेल आपण याला पॉप्युलेशन पॅरामीटर समष्टी प्राचल असं म्हणतो. तर मी एक दावा असा करतो की सरासरीने एक 10 ग्राम पर डेसिलिटर इतकं हिमोग्लोबिन लेवल सरासरीनं जे काही उच्च शिक्षण घेणाऱ्या मुली आहेत त्यांच्या शरीरामध्ये आहे, असा एक माझा अंदाज आहे. एक काय असा एक माझा दावा आहे. आता हा मला तपासायचा आहे की हा योग्य आहे का नाही. मला हे इन्फर करायचं आहे, याला मला एस्टिमेट करायचं आहे. मी जे काही म्हणतोय किंवा हा जो की मी अंदाज व्यक्त करतोय तो बरोबर आहे किंवा नाही. यासाठी म्हणून आपण काय करतो, विशिष्ट असे काही नमुने निवडतो. हे नमुने आपण कसे निवडतो, तर हे आपण नमुने त्याच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत. त्यातल्या त्यात आपण प्रोबॅबिलिटी सॅम्पलिंग चा जर वापर केला, संभाव्यता नमुना पद्धतीचा जर वापर केला, तर त्यातनं मिळणारी माहिती ही अधिक उपयुक्त समजली जाते संख्याशास्त्रीय पद्धतींमध्ये. ठीक आहे. एकूणच आपण एका विशिष्ट अशा एरियामधून आपण सॅम्पल्सची निवड करतो आणि हे सॅम्पल्स काय करतात, हे जे काही नमुना आहेत हे प्रत्यक्षात त्या समग्राच्या त्या समष्टीच्या गुणवैशिष्ट्यांना व्यक्त करत असतात. कारण जर तुम्हाला संशोधन पद्धतीमध्ये जर आपण वाचन केलं तर नमुना म्हणजे काय की जो समग्राच्या गुणवैशिष्ट्यांचं प्रतिनिधित्व करतो. ज्या अर्थी आपण सॅम्पलकडनं जी काही आकडेवारी घेऊ ती आकडेवारी आपल्याला त्या संबंधित समष्टीविषयी फार महत्वाची माहिती देत असते. अशा या नमुन्यांकडून प्राप्त झालेले जे काही निष्कर्ष आहेत हे मांडलेल्या परिकल्पनेतील मूल्यापेक्षा अधिक अचूक आणि स्पष्ट परिस्थितीला व्यक्त करणारे असतात. म्हणजे काय, जेव्हा मी माझ्या समग्राविषयी काही एक दावा करतो, प्रत्यक्षात मी फील्डमध्ये गेलेला नसतो, परंतु हा दावा माझा कितपत बरोबर आहे हे तपासण्यासाठी जेव्हा मी प्रत्यक्षात काही नमुने निवडतो आणि नमुना निवडत असताना मी एक शास्त्रोक्त पद्धतीचा अवलंब करतो, जसं की संभाव्यता नमुना निवड, की ज्यामध्ये आपण रॅन्डम सॅम्पलिंग आणि हा सर्व प्रकार बघितलेला आहे. हा नमुना निवडल्यानंतर आपण जी काही माहिती संकलित करतो त्या माहितीच्या आधारे आपण सॅम्पल स्टॅटिस्टिक काढत असतो. सॅम्पल स्टॅटिस्टिक त्याला आपण नमुना फल असं म्हणतो. उदाहरणार्थ आपण त्या दिलेल्या नमुन्याचं गणित मध्य काढतो आणि या गणित मध्याच्या आधारे मग आपण या पॉप्युलेशन मीन ची तुलना करतो. बरोबर आहे. एकूणच नमुनाकडून जे काही प्राप्त निष्कर्ष आहेत हे अधिक अचूक असतात, कारण ते प्रत्यक्षात आपण फील्डमध्ये जाऊन संकलित केलेले असतात आणि आपण नमुना सुद्धा शास्त्रोक्त पद्धतीनं निवडलेला असतो. मग त्यानंतरचा टप्पा काय आहे, तर त्यानंतर अनुमानात्मक संख्याशास्त्रामध्ये म्हणजेच इन्फेरेन्शियल स्टॅटिस्टिक्स मध्ये आपण हा जो काही नमुना मध्ये आहे, जो काही सॅम्पल मीन आपण काढलाय, हे उदाहरण दाखल दिलंय. इतरही गोष्टी आपण नमुन्यावरती प्रक्रिया करत असतो, वेगवेगळ्या गोष्टींचं कम्प्युटेशन करत असतो. एक सर्वसाधारण समजण्यासाठी म्हणून सगळ्यात आधी आपण नमुना मध्य इथं घेतलेला आहे. अनुमानात्मक संख्याशास्त्रामध्ये आपण जो काही नमुना मध्ये आहे हा जो काही मीन निघतो आणि जे काही परिकल्पित मध्ये आहे, ज्याला आपण पॉप्युलेशन मीन म्हणूया किंवा त्याला हायपोथेटिकल मीन पण आपल्याला म्हणता येईल. तर जो काही हायपोथेटिकल मीन आहे आणि नमुना मध्य आहे यांच्यामध्ये लक्षणीय फरक आहे किंवा नाही. आता लक्षणीय फरक हा एक शब्द फार महत्वाचा आहे, हा अत्यंत महत्वाचा शब्द आहे. या दोघांमध्ये लक्षणीय फरक आहे किंवा नाही याची पडताळणी केली जाते आणि ही पडताळणी कशी करतो आपण, तर कसोटा नमुना फलाच्या टेस्ट स्टॅटिस्टिक्सच्या आधारे. म्हणजे यालाच आपण साध्या भाषेत म्हणायचं म्हटलं तर चाचणी, वेगवेगळ्या आपण चाचण्या करत असतो, ज्याला आपण टेस्ट पण म्हणतो, वेगवेगळ्या टेस्ट पण म्हणतो. इथे दोन गोष्टी आहेत. सगळ्यात पहिली गोष्ट लक्षणीय फरक म्हणजे काय याच्याविषयी मी थोडक्यात बोलतो. समजा माझं असं म्हणणं आहे की म्यू इज इक्वल टू 10 हिमोग्लोबिनच्या बाबतीत आणि आलेलं जे मीन आहे माझं सॅम्पल मीन ते 10.6 आलेलं आहे. ठीक आहे. आता बघता क्षणी आपल्याला असं जाणवतं की अरे दोघांमध्ये इतका काही फरक नाहीये, पण हे निव्वळ निरीक्षणाच्या सहाय्याने आपण नाही म्हणू शकत. हे जरी जवळ वाटत असले तरी ही व्हॅल्यू काढण्यासाठीचा जो काही डेटा आहे, जो काही डिस्ट्रीब्युशन आहे याचा कुठं ना कुठं आपण वेगळ्या पद्धतीनं कॅल्क्युलेशन्स करतो आणि शिवाय हा जो काही म्यू आहे, म्यू पासून हे 10.6 याच्यामध्ये लक्षणीय फरक आहे किंवा नाही
याच्यासाठी संख्याशास्त्रामध्ये स्वतःच्या स्वतंत्र अशा काही पद्धती आहेत. त्या पद्धतींच्या आधारेच आपण एका कन्क्लुजनला पोहोचू शकतो की या दोघांमध्ये लक्षणीय फरक आहे किंवा नाही. बऱ्याचदा असं होतं की अगदीच छोटा बदल आपल्याला दिसताना वाटतो की समजा म्यू 10 आहे आणि मीन 10.2 आहे, परंतु प्रत्यक्षात संख्याशास्त्रामधील पद्धतींचा वापर केल्यानंतर आपल्याला कदाचित अशी निष्पत्ती प्राप्त होते की दोघांमध्ये लक्षणीय फरक आहे किंवा त्या चलाच्या गुणवैशिष्ट्यावरती अवलंबून आहे. तुम्ही चलासाठी जे काही आपल्याला रिस्पॉन्सेस मिळाले त्यावरती अवलंबून आहे. सोप्या भाषेमध्ये केवळ ह्या संख्या बघून आपण लक्षणीय फरक आहे किंवा नाही हे ठरवायचं नसतं. संख्या काहीही असू द्यात, तुमचा हायपोथेटिकल मीन काहीही असू द्यात, तुमचं निघालेलं मीन काहीही असू द्यात, आपल्याला एक विशिष्ट प्रक्रियेचा अवलंब करावा लागतो. कोणत्या प्रक्रिया? तर कसोटी नमुना फलाच्या वेगवेगळ्या चाचण्या आहेत, त्यांचा वापर करून आपण एका निर्णयाप्रती येतो. तो निर्णय कसा घ्यायचा तोही भाग आपण पुढे अभ्यासणार आहोत आणि मग त्या निर्णयानंतर आपण म्हणू शकतो की या दोघांमध्ये काही फरक आहे किंवा नाही. अतिशय सोप्या भाषेत आपण सगळ्यात आधी एक विशिष्ट असा दावा करतो, त्याच्यानंतर आपण सॅम्पल निवडतो आणि सॅम्पल पासून काही विशिष्ट एक मूल्य प्राप्त करतो आणि नंतर या दोघांमध्ये काही फरक आहे किंवा नाही आणि तो फरक कसा लक्षणीय फरक आहे किंवा नाही याची चाचपणी आपण वेगवेगळ्या कसोटी नमुना फलाच्या चाचण्यांच्या आधारे करतो. आता टेस्ट स्टॅटिस्टिक म्हणजे काय? आपण सगळ्यांनी अभ्यासले केंद्रीय प्रवृत्ती मापनासाठी आपण वेगवेगळे त्याचे पद्धतींचा वापर करतो. जसं की गणित मध्य आहे ज्याला आपण मीन म्हणतो, मध्यक आहे ज्याला आपण मीडियन म्हणतो, शिवाय मोड आहे. हे जसं केंद्रीय प्रवृत्ती मापनाचं आहे, केंद्रीय प्रवृत्ती मापनाचा शोध घेण्यासाठी आहे, तसं इथे या दोघांमध्ये लक्षणीय फरक आहे किंवा नाही, नमुना मध्य आणि परिकल्पित मध्ये याच्यात काही फरक आहे किंवा नाही हे शोधण्यासाठी वेगवेगळ्या चाचण्या आहेत की ज्यामध्ये टी टेस्ट, झेड टेस्ट, एफ टेस्ट किंवा काय स्क्वेअर टेस्ट अशा वेगवेगळ्या चाचण्या आहेत. या चाचण्या नेमक्या काय आहेत, त्यांचा काय अर्थ आहे, हाही भाग आपण पुढे जाऊन पाहणार आहोत. नेमकं आपण अनुमानात्मक संख्याशास्त्रामध्ये काय उपचार करतो हे ग्राफिक्सच्या सहाय्याने थोडक्यात बघूया. समजा हे माझं समष्टी आहे किंवा समग्र आहे ज्याला आपण पॉप्युलेशन म्हणून ओळखतो. त्या पॉप्युलेशन मध्ये वेगवेगळे नमुना आहेत, अनेक नमुना आहेत, सॅम्पल खूप वेगवेगळ्या प्रकारचे आहेत. यापैकी शास्त्रोक्त पद्धतीने एक विशिष्ट तंत्र वापरून मी माझे सॅम्पल निवडतो आणि या सॅम्पलच्या आधारे मग मी एखादी आकडेवारी संकलित करतो आणि जी की मी आकडेवारी संकलित करतो त्या आकडेवारीच्या आधारे मी एक मूल्य काढतो. त्या मूल्याला मी काय म्हणतो सॅम्पल स्टॅटिस्टिक आणि या सॅम्पल स्टॅटिस्टिकच्या आधारे मी अनुमान काढतो कोणाविषयी? पॉप्युलेशन पॅरामीटर विषयी, ज्याला आपण समष्टी प्राचल असंही म्हणून ओळखतो. एकंदरीत आपण काम करत असतो सॅम्पल स्टॅटिस्टिक वरती. जे काही याचं मूल्य येईल त्या मूल्याच्या आधारे आपण या पॉप्युलेशन पॅरामीटर विषयी काही ना काही भाष्य करत असतो किंवा या दोघांमधला फरक आपण तपासून पाहत असतो. हे पुढे चालून जेव्हा आपण इतर काही उदाहरणं पाहू तेव्हा आणखीन आपल्याला व्यवस्थितरित्या हा सर्व भाग लक्षात येईल. आता अनुमानात्मक संख्याशास्त्रामधील काही मूलभूत संकल्पना आहेत, यांची केवळ आपण तोंड ओळख करून देणार आहोत. त्याचं कारण आहे की या प्रत्येक संकल्पनेचं फार डिटेलिंग आहे, बऱ्याचशा गोष्टी टेक्निकल आहेत. फार टेक्निकल तांत्रिक गोष्टीमध्ये आपण जाणार नाही आहोत. केवळ जे की आपण हायपोथेसिस टेस्टिंग नावाचा जो भाग आहे की जो अनुमानात्मक संख्याशास्त्रामधील फार महत्वाचा भाग आहे, तिकडे जाण्यापूर्वी ज्या काही एक सर्वसाधारण संकल्पना आहेत की ज्यांचा उल्लेख बऱ्याच ठिकाणी होणार आहे त्यांची तुम्हाला तोंड ओळख व्हावी म्हणून आपण या संकल्पनांचा अर्थ समजावून घेऊया अतिशय थोडक्यात. त्यातील पहिली संकल्पना आहे प्रसामान्य वितरण. आता प्रसामान्य वितरण म्हणजे काय? समजा आपण महाराष्ट्रामधील सर्व मुलींचे आपण उंची घेतली, फॉर एक्झाम्पल उंची घेतोय आपण, एक चल घेतला आपण उंची आणि 18 ते 25 वर्ष वयोगटातील या मुली आहेत समजा, ठीक आहे, आणि हे ग्रॅज्युएशन आणि पोस्ट ग्रॅज्युएशनच्या मुली आहेत. सर्व आपण प्रत्येक मुलीकडे गेलो आणि त्याची उंची जर मोजली, सॅम्पल नाही घेतला आपण, अजून नमुना नाही घेतलेला, जर आपण ही उंची मोजली आणि तिला आपण या ग्राफच्या सहाय्याने दाखवलं तर आता पॉप्युलेशन मीन जो आहे, पॉप्युलेशन मीन म्हणजे त्या समष्टीचा त्या समग्राचं जे की गणित मध्ये ते इथं येईल मध्यभागी. हे थेरॉटिकल आहे म्हणजे हे तार्किक आहे बरं, हे प्रत्यक्षात आपण काढत नसतो, पॉप्युलेशन मीन काढणं शक्य नसतं.
हे केवळ तार्किक स्वरूपात, थेरॉटिकल, सैद्धांतिक स्वरूपात आपण याची मांडणी करतोय, सांगतोय. पुस्तकांमध्ये सुद्धा प्रसामान्य वितरण हे सैद्धांतिक स्वरूपात सांगितलं जातं. म्हणजे एक अंदाजाने जर खरोखरच आपण सगळीच माहिती संकलित केली तर निघणारा वक्र कसा असेल हे सांगणे म्हणजे प्रसामान्य वितरण. आता हे वितरण कसं असतं, तर एक असं मूल्य आपल्याला प्राप्त होतं की जे बरोबर मध्यभागी आहे, की ज्याचं अरिथमेटिक मीन, मेडियन आणि मोड हे एकच आहे. शिवाय त्याच्या उजव्या बाजूला 50% वितरण असतं आणि ज्याच्या डाव्या बाजूला 50% वितरण असेल. शिवाय याच्या टोकाला ना असं ही जी फ्रिक्वेन्सी ती फार कमी असेल. याचा अर्थ काय, जर समजा मी उंची मोजतोय तर 10 फूट किंवा 12 फूट उंची असण्याचं काय शक्यता असेल महाराष्ट्रातल्या मुलींपैकी? एखाद दुसरी मुलगी सापडेल, पण ती फ्रिक्वेन्सी फार कमी असते, बरोबर, ती इकडे कुठेतरी लांब असते, बरोबर आहे. शिवाय या वयोगटातील 18 ते 25 वयोगटातील मुलींच्या उंचीचं मोजमाप करताना 3 फूट किंवा 2 फूट उंच या उंची असण्याचं प्रमाण किती आहे, तर तेही फार रेअर ऑफ द रेअर, एखादच आपल्याला फार कुठेतरी सापडेल, बरोबर आहे. परंतु जसं जसं आपण मध्यभागाकडे जाऊ तसं तसं आपल्याला केंद्रीय मूल्य मिळतं आणि सरासरी उंची एक जवळपास आपण पकडूया 5 फुटाच्या आसपास. ठीक आहे ना, 5 फूट पॉईंट वॉट एव्हर इंचेस अँड सेंटीमीटर मध्ये म्हटलं तर पुन्हा अजून ते वेगळं होऊन जातं, बरोबर. सांगायचा मुद्दा इतकाच आहे मित्रांनो, की इथे हे प्रसामान्य वक्र आहे, याच्या उजव्या बाजूला 50% वितरण आहे, याच्या डाव्या बाजूला 50% वितरण आहे. केंद्रीय मूल्य तर कळलं की ते या ठिकाणी, पण या वितरणामध्ये उजव्या बाजूला 3 स्टँडर्ड डेव्हिएशन्स असतात, प्लस 1 स्टँडर्ड डेव्हिएशन, प्लस 2 स्टँडर्ड डेव्हिएशन, प्लस 3 स्टँडर्ड डेव्हिएशन. आता स्टँडर्ड डेव्हिएशनला आपण या चिन्हानं, गणितीय चिन्हाने दाखवतो, सिग्मा. याचा अर्थ काय, स्टँडर्ड डेव्हिएशन म्हणजे तुमच्या गणित मध्यापासूनचं मूल्यांचं सरासरी अंतर, बरोबर आहे. हे स्टँडर्ड डेव्हिएशनचा अर्थ आपण पूर्वीच्या त्या संबंधित व्याख्यानात अभ्यासलेला आहे. म्हणूनच मी बऱ्याचदा म्हटलेलं आहे पाठीमागेही की वर्णनात्मक संख्याशास्त्र पाया आहे, त्यातल्या संकल्पना समजल्या तर पुढे चलून आपल्याला इन्फरेन्शियल स्टॅटिस्टिक्स समजणार. आता उजव्या बाजूला हे वितरण किती आहे, 1 स्टँडर्ड डेव्हिएशन, 2 आणि 3. डाव्या बाजूला -1 स्टँडर्ड डेव्हिएशन, -2 आणि -3 स्टँडर्ड डेव्हिएशन. हा सिमेट्रिकल आहे. आपण पूर्ण सिमेट्रिकल तेव्हा म्हणतो जेव्हा स्क्यूनेस 0 आहे. स्क्यूनेस 0 म्हणजे काय ना, हा वक्र असा आहे, पॉझिटिव्हली स्क्यूड आहे किंवा निगेटिव्हली स्क्यूड आहे, तो बरोबर अशा स्वरूपात आहे की ज्याच्या 50% उजवीकडे वितरण आहे, डावीकडे 50% वितरण आहे. सोप्या भाषेत स्क्यूनेस तेव्हाच 0 असतो जेव्हा मीन इज इक्वल टू मेडियन इज इक्वल टू मोड. हा सर्व भाग आपण यापूर्वी पण अभ्यासलेला आहे. आपण आणखीन थोडंसं पुढे जेव्हा जाऊ आपल्याला लक्षात येईल की हे 1, 2 आणि 3 स्टँडर्ड डेव्हिएशन कसे नेमकं काय काम करतात. ठीक आहे, बरेचसे चल आहेत, आपण बघितले पाठीमागे पण आपण आकृत्या बघितल्या नॉर्मल कर्वच्या, तर बऱ्याचशा आकृत्या जवळपास याच स्वरूपात मिळालेल्या आहेत, फेअरली सिमेट्रिक. जर आपण सॅम्पल बरोबर घेतला असेल आणि खरोखरच तो सॅम्पल, तो नमुना त्या समग्राचं, त्या समष्टीचं प्रतिनिधित्व करत असेल तर मिळणारं वितरण सुद्धा असंच मिळेल, कारण पॉप्युलेशनचं वितरण आपण असं गृहीत पकडलेलं आहे, बरोबर आहे. आपण थोडंसं पुढे जाऊया. आता हा जो काही वक्र आहे आपल्याला हे लक्षात आलं की इथे एक म्यू असतो आणि उजवीकडे 3 स्टँडर्ड डेव्हिएशन आणि डावीकडे 3 स्टँडर्ड डेव्हिएशन असतात. या वक्राच्या आतमध्ये एकूण हा जो एरिया आहे, हा एरिया जो आहे ना, हा एरिया हा 100% एरिया आपण समजतो, गृहीत पकडतो. यात 100%ला आपण सोप्या एक म्हणजे एका अंकामध्ये जर सांगायचं असेल तर हा पूर्ण एरिया हा 1 इतका असतो. याचाच अर्थ याच्या उजव्या बाजूला 0.5 आणि 0.5. आता याला गुणिले आपण याचं जर पर्सेंटेज मध्ये काढलं तर आपल्याला 50% आणि 50% असंच प्राप्त होणार आहे, बरोबर आहे. हा जो या वक्राच्या खालचा एरिया आहे, या वक्राखालच्या एरियाचं एका विशिष्ट सूत्राच्या सहाय्याने कॅल्क्युलेशन्स करून एक झेड टेबल तयार केलेला असतो. आता तो झेड टेबल म्हणजे काय, तोही भाग आपण थोडंसं पुढे जाऊन पाहणार आहोत. इथे या प्रत्येक एका स्टँडर्ड डेव्हिएशन पासून या म्यूचं जे काही अंतर आहे, हा किती टक्के एरिया कव्हर करतो हे आपल्याला पाहायचं आहे. शिवाय या दोन्ही एक स्टँडर्ड डेव्हिएशनचा किती एरिया आहे, हे प्लस मायनस 2 स्टँडर्ड डेव्हिएशन मध्ये एकूण एरिया किती कव्हर होतो एकूण 100च्या, आणि या 3 मध्ये किती कव्हर होतो, हा एक काही तांत्रिक भाग आहे की जो आपल्याला लक्षात घ्यायचा आहे. आणि या सगळ्याचा संबंध पुढे चलून हायपोथेसिस टेस्टिंगशी आहे.
इथे आपण जर पाहिलं तर या म्यू पासून उजवीकडे जर आपण एक स्टँडर्ड डिव्हिएशन कडे गेलो तर थेरॉटिकली सैद्धांतिक रूपामध्ये असं सांगितलं जातं की या म्यू पासून या एक स्टँडर्ड डिव्हिएशनच्या मध्ये 34.13% इतका भाग कव्हर होतो. याचा अर्थ जे काही माझं वितरण असेल अपेक्षित आहे की एक स्टँडर्ड डिव्हिएशन इथपर्यंत तुमचे 34.13% इतके प्रतिसाद याच्यामध्ये तुमचे पडतात. तुमची फ्रिक्वेन्सी याच्यामध्ये 34 पॉईंट. इकडच्या बाजूला कमी याच्यापेक्षा एक स्टँडर्ड डिव्हिएशन कमी वितरण किती आहे 34.13%. म्हणजे डाव्या बाजूलाही 34.13% इतका प्रतिसाद आपल्याला या रेंज मध्ये असला पाहिजे. एकूणच या -1 ते +1 स्टँडर्ड डिव्हिएशन मध्ये माझे एकूण किती रिस्पॉन्सेस असतील 68.26. हे थेरॉटिकल आहे, सैद्धांतिक आहे, असंच निघावं असं काही नाही. जर समग्राचा समष्टीचा जर आपण विचार केला तर अपेक्षित आहे की समष्टीचं जे काही वितरण असेल ते 68.26% इतकं वितरण या ±1 स्टँडर्ड डिव्हिएशनच्या आतमध्ये असेल. आता तोच भाग जर आपण 2 स्टँडर्ड डिव्हिएशनच्या बाबतीत विचार केला तर ±2 स्टँडर्ड डिव्हिएशन मध्ये किती टक्के भाग कव्हर होतो 95.44. एकूण 100च्या 95.94% प्रतिसाद हे आपल्याला या रेंज मध्ये आहेत. बरोबर आहे. मग याच्यातनच आपण कॉन्सन्ट्रेट करतो या ठिकाणी आणि इथून मग आपण केंद्रीय प्रवृत्ती वगैरे काढतो. हा सर्व भाग आपण पूर्वी पाहिलेला आहे. 3 स्टँडर्ड डिव्हिएशनचा जर विचार केला तर ±3 स्टँडर्ड डिव्हिएशन तर तो एकूण 99.72. पूर्ण 100 नाही, कारण हा नॉर्मल कर्व कसा असतो इथे बघा एक चिन्ह आहे, हे 8 झोपलेले जे आहेत ना याला आपण गणितीय चिन्ह इन्फिनिटी असं म्हणतो. याचा अर्थ आपल्याला पुढे एखादं पण मूल्य मिळू शकतो. अगदी 12 फुटाची पण एखादी मुलगी कुठेतरी सापडू शकते किंवा अगदीच 2-2.5 फुटाचं पण एखादी मुलगी की जिची उंची नाही वाढली ती आपल्याला सापडू शकते. पूर्वी जे उदाहरण दिलं त्याच्यामध्ये. बरोबर आहे. तर याच्यामधलं जे वितरण आहे याच्यामध्ये जे काही आपल्याकडे प्रतिसादक आहे ते किती आहेत 99.72% इतके आहेत. एकंदरीत हा एक सैद्धांतिक वक्र आहे. हा वक्र आपल्याला इतकंच सांगतो की मध्यभागी तुमचं गणित मध्ये म्यू आहे, समष्टीचं पॉप्युलेशनचं मीन आहे आणि याच्यापासून उजवीकडे 3 स्टँडर्ड डिव्हिएशन्स आहेत, याच्यापासून डावीकडे 3 स्टँडर्ड डिव्हिएशन आहेत आणि प्रत्येक एका स्टँडर्ड डिव्हिएशनच्या मध्ये विशिष्ट असा भाग आपल्याला कव्हर करतो. म्हणजे 68.26% भाग या 2 स्टँडर्ड डिव्हिएशन या एक स्टँडर्ड डिव्हिएशनच्या आतमध्ये प्लस मायनस. 2 स्टँडर्ड डिव्हिएशनच्या मध्ये उजव्या बाजूला 47.72, डाव्या बाजूला 47.72, एकत्रित 95.44% आणि तुमचा हा जो 3 स्टँडर्ड डिव्हिएशन आहे प्लस मायनस याच्या उजव्या बाजूला 49.86% आणि डाव्या बाजूला 49.86%, एकत्रित 99.72% इतका भाग कव्हर केला जातो या स्टँडर्ड डिव्हिएशनच्या आतील वेगवेगळ्या आपल्या प्रतिसादकांच्या द्वारे. तर एकंदरीत हा एक थेरॉटिकल भाग आहे. हा आपल्याला तुमची तोंड ओळख या गोष्टीशी करून देणे मला आवश्यक वाटतं, त्यासाठी आपण याची तोंड ओळख करून घेतली. आता हे जे काही परसामान्य वितरण आहे याचा टेबल वगैरे आहे हे तर तुम्हाला सांगितलेलं आहे. समजा आपल्याकडे एक मीन आहे, समजा आपण एक एक्स काढलं, एक्स बार काढलं आणि ते आहे 50 आणि स्टँडर्ड डिव्हिएशन हे 10 आहे. बरोबर आहे. स्टँडर्ड डिव्हिएशन 10 आहे. आता बऱ्याचदा आपण जर सॅम्पल वरती काम करत असू तर आपण स्टँडर्ड डिव्हिएशन हे एस न दाखवतो. पॉप्युलेशन वरती काम करत असू तर ते आपण या सिग्माने दाखवतो. बरोबर आहे. याला सिनोनिम्सला आपण सध्या वापरूया. एक्स बार 50 आहे, इथं स्टँडर्ड डिव्हिएशन 10 आहे. आता याला आपल्याला या वितरणामध्ये कन्व्हर्ट करायचं. तर कसं करणार? आपलं जे गणित मध्ये 50 ते आपण इथं लिहूया. स्टँडर्ड डिव्हिएशन 10 आहे. जर इथं बघितलं आपण एक स्टँडर्ड डिव्हिएशन 2 3 तर इथं ते कन्व्हर्ट कसं होतं, हे 50 अधिक स्टँडर्ड डिव्हिएशन तुमचं 10 आहे. बरोबर आहे. 50 अधिक 10 60 होतात. 2 स्टँडर्ड डिव्हिएशन म्हणजे 50 अधिक 2 वेळेला जो काही स्टँडर्ड डिव्हिएशनचं मूल्य आहे त्याची बेरीज केली तर आपल्याला 70 प्राप्त होतात. त्याच पद्धतीने इकडे 80 प्राप्त होतात. 3 स्टँडर्ड डिव्हिएशन ऍड केलं. डाव्या बाजूला बघा 50 वजा 10, कारण हे वजा 1 स्टँडर्ड डिव्हिएशन आहे, येणारं उत्तर 40 आहे. 50 वजा 10 वजा 10, येणारं उत्तर हे 30 आहे. त्याच पद्धतीने आपण थर्ड स्टँडर्ड डिव्हिएशन काढतो. मग या 60 हे समजा कुठलं तरी एक विशिष्ट असं आपलं चल आहे, समजा हे वजनाच्या संदर्भात आहे, तर मला असं म्हणता येईल
की वजन 60 आणि 40 किलो वजन याच्यामध्ये जवळपास 68.26% प्रतिसादक माझे या रेंजमध्ये आहेत. बरोबर. तर मी 2 स्टँडर्ड डिव्हिएशनचा जर विचार केला तर 70 किलो वजन आणि 30 किलो वजन याच्यामध्ये 95.44% माझं डिस्ट्रीब्युशन आहे. त्या पद्धतीनं एक थेरॉटिकली आपण अंदाजानं सांगत असतो की एवढं वितरण अप्रॉक्सिमेटली आहे माझ्या या वितरणाचं. इथं गृहीत काय पकडलंय की दिलेलं एक्स जे आहे ना हे नॉर्मली डिस्ट्रीब्युटेड आहे असं आपण गृहीत पकडतो. प्रत्यक्षात तो प्युअरली नॉर्मली डिस्ट्रीब्युटेड नसतो. आता ह्याला आणखीन व्यवस्थित समजण्यासाठी जर तुम्हाला आठवत असेल आपण एज नावाचा डेटा बऱ्याचदा पाठीमागे काम केलंय आपण वर्णनात्मक संख्याशास्त्रामध्ये. त्याचं मीन आपण काढलंय मित्रांनो 36.94. राऊंड फिगर मध्ये आपण 37 पकडूया आणि 37 या ठिकाणी येतं. मग हे एक्स बार किती आहे 37 आहे. आता म्यू जो आहे पॉप्युलेशन मीन आपण थेरॉटिकली काय म्हणतो की म्यू हा इथं मध्यभागी आहे. मग या म्यूच्या ठिकाणी पॉप्युलेशन म्यूच्या ठिकाणी आपण काढलेलं नमुना फल ज्याला आपण म्हणूया सॅम्पल मीन ते इथं आपण मांडूया. आता स्टँडर्ड डिव्हिएशन किती आहे स्टँडर्ड डिव्हिएशन 12.19. राऊंड फिगर आपण 12 पकडूया. मग हे 37 अधिक जर 12 मी केले तर मला 49 इतकं वय प्राप्त होतं. हेच जर मी 37 अधिक 12 अधिक 12 हे 2 स्टँडर्ड डिव्हिएशनचं मूल्य काढण्यासाठी केलं तर मला हे 61 प्राप्त होतात. बरोबर आहे. तसंच इकडे डावीकडे जर 37 वजा स्टँडर्ड डिव्हिएशन काय आहे 12 एक स्टँडर्ड डिव्हिएशन वजा करायचं आहे काय प्राप्त होईल 25. तसंच इथं 2 स्टँडर्ड डिव्हिएशन वजा केलं तर मला 13 प्राप्त होईल. आता याचा अर्थ काय मी हे का करतोय तर याचा अर्थ हा आहे तर मी इथून अशी रेषा ओढली एक स्टँडर्ड डिव्हिएशन दोन्ही बाजूला प्लस अँड मायनस तर हे आतमधले जे माझे काही रिस्पॉन्सेस आहेत हे अप्रॉक्सिमेटली 68.26% इतका रिस्पॉन्स मला याच्या आतमध्ये. जर मी या मध्यभागी सेंट्रल टेंडन्सी पासून केलं तर हे जे अंतर आहे याच्यामध्ये मला किती प्रतिसादक आहेत तर याच्यामध्ये मला जे काही प्रतिसादक ते आहेत 37.13%. इकडे 37.13%. बरोबर आहे. असंच प्रत्येकाचं आपण विश्लेषण करत असतो. सॉरी इथे आता इथं आपल्याला 3 स्टँडर्ड डिव्हिएशन आणखीन पुढे काहीतरी निघेल जागेच्या अभावी आपण काढलं नाही. आपल्याला इथं लक्षात येतं की काही जणच आहेत की या 2 ते 3 या स्टँडर्ड डिव्हिएशन मध्ये. बरोबर. एक्झॅक्टली अप्रॉक्सिमेटली काही वेळा आपल्याला असं वाटतं की सर इकडे डावीकडे तर काहीच नाहीये मग कसं काय. हा सॅम्पल डेटा आहे. आपण जेव्हा नॉर्मल डिस्ट्रीब्युशन विषयी काम करतो ते ऍक्च्युली प्रत्यक्षात ते पॉप्युलेशनला अनुसरून अज्युम करतं की जर प्रत्यक्षात खरोखरच आपण सर्वांच्याच वयाचा जर आकडेवारी घेतली तर निघणारं वितरण हे नॉर्मली डिस्ट्रीब्युटेड असेल. पण आता जर आपण या महाराष्ट्रातील सर्वांचं जर वय घेतलं तर नॉर्मली डिस्ट्रीब्युटेड निघेल मान्य आहे. आता तुम्ही त्यातून आपण सॅम्पल घेत आहोत नमुना घेत आहोत. आता सॅम्पल हा प्रतिनिधित्व करतो. बरोबर. प्रोबॅबिलिटी सॅम्पलिंगच्या द्वारे जर आपण काढलं असेल एक्स तर जर पॉप्युलेशन नॉर्मली डिस्ट्रीब्युटेड असू शकतो तर ज्या पॉप्युलेशन मधून आपण हा सॅम्पल घेतलेला आहे त्याचंही वितरण हे नॉर्मली डिस्ट्रीब्युटेड असतं असं आपण गृहीत पकडत असतो. हा थेरॉटिकल भाग आहे. केवळ अतिशय थोडक्यात हा समजून घ्या. प्रत्यक्षात हायपोथेसिस टेस्टिंग हा खूप सोपा भाग आहे. त्याच्यामध्ये बऱ्याचशा गोष्टींचा आपण वापर सुद्धा करत नाही. अगदी काहीच गोष्टींचा वापर करतो. परंतु या सर्व गोष्टी सुरुवातीला आपणा सर्वांना या सर्वांची ओळख करून देणे हा एक भाग आहे. त्याच्यामुळे आपण या सर्वांची ओळख तुम्हा सर्वांना करून देतोय. आता झेड वितरण म्हणजे काय तर एक विशिष्ट अशी एक यंत्रणा आहे की ज्याच्यामध्ये एक तुम्हाला फॉर्म्युला दिलेला आहे आणि त्या फॉर्म्युल्याच्या आधारे आपल्याला दिलेल्या कोणत्याही एक्स डिस्ट्रीब्युशनला या झेड टेबल मध्ये कन्व्हर्ट करतात. झेड टेबल म्हणजे काय तर तो दुसरं तिसरं काही नसून हे जे काही वेगवेगळे स्टँडर्ड डिव्हिएशन आहेत ना या प्रत्येक वेगवेगळ्या स्टँडर्ड डिव्हिएशन समजा इथे एक मी हा इथे से दॅट पॉइंट समथिंग एक अंतर आहे मायनस मध्ये. ठीक आहे. तर याच्यामध्ये आणि याच्यामधला हा जो भाग आहे हा किती टक्के कव्हर करतो भाग. बरोबर आहे. याच्याविषयीचे इथले क्रिटिकल व्हॅल्यूज दाखवणारा जो टेबल आहे त्याला आपण झेड वितरण झेड डिस्ट्रीब्युशन टेबल म्हणतो. हा प्रत्येक एका स्टॅटिस्टिक्सच्या बुकच्या सगळ्यात शेवटच्या पानांवरती हा कुठेतरी असतो. आता मुळात मला इथं हे सांगायचं आहे की पुस्तकांमध्ये आपल्याला सूत्र आहेत आणि त्या सूत्रांच्या सहाय्याने आपण काही गोष्टी कन्व्हर्ट करतो. जसं एक उदाहरण बघूया. समजा आपलं म्यू 100 आहे. आपल्याला माहिती आहे की आपलं पॉप्युलेशन मीन 100 आहे. स्टँडर्ड डिव्हिएशन 50 आहे हे आपल्याला माहिती आहे
मग 1 स्टँडर्ड डेव्हिएशन इथं येईल, प्लस 2 स्टँडर्ड डेव्हिएशन इथं येईल, प्लस 3 स्टँडर्ड डेव्हिएशन इकडे येईल. समजा मला x बरोबर 200 दिलेलं आहे आणि मला त्याची z व्हॅल्यू शोधायची. z व्हॅल्यूचा शोध घेण्यासाठी या सूत्राचा आपण वापर करतो की ज्याच्यामध्ये x मायनस म्यू डिवाइडेड बाय स्टँडर्ड डेव्हिएशन हे केल्यानंतर z इज इक्वल टू 2 येतो. याचा अर्थ काय? z चा व्हॅल्यू शोधणे म्हणजे काय? तर आपण इतकंच शोधतो की हे जे की माझं x आहे, हे जे की x दिलेलं x आहे, हे किती लांब अंतरावरती आहे या म्यू पासून. तर इथं याचा अर्थ हा होतो की दिलेलं x 200 हे 2 स्टँडर्ड डेव्हिएशन उजवीकडे आहे, अबोव दिस 100. आणि 2 का म्हणतो? कारण हे आलेलं मूल्य बघा कोणतंच चिन्ह नाही, याचा अर्थ ते प्लस आहे. जर -2 आलं असतं तर इकडे ते -2 कडे गेलं असतं. त्याच्या खाली, त्या पॉप्युलेशन मीनच्या खाली तो 2 स्टँडर्ड डेव्हिएशन आहे, अशा पद्धतीने आपण अर्थ देऊ शकतो. ठीक आहे. आता आपण आपल्या एका नवीन संकल्पनेकडे जाऊ. मला आशा आहे की तुम्हाला जी की मागची संकल्पना आहे प्रसामान्य वितरण, त्याला आपण नॉर्मल डिस्ट्रीब्युशन म्हणतो, ती कळाली असेल. नॉर्मल डिस्ट्रीब्युशन म्हणजे दुसरं तिसरं काही नसून तो एक असा बेल शेप्ड कर्व असतो ज्याचं स्क्यूनेस 0 आहे, 50% वितरण उजवीकडे आहे, 50% वितरण डावीकडे आहे, एक म्यू आहे आणि 3 स्टँडर्ड डेव्हिएशन उजवीकडे, 3 स्टँडर्ड डेव्हिएशन डावीकडे असतात आणि याच्या आतमध्ये किती % भाग कव्हर होतो इतकाच भाग म्हणजे नॉर्मल डिस्ट्रीब्युशन. आता नमुना फल वितरण, ज्याला आपण सॅम्पलिंग डिस्ट्रीब्युशन म्हणतो, त्याची फक्त तोंड ओळख करून घेऊ. नमुना फल वितरण म्हणजे काय असतं? तर आपण जो काही एक सॅम्पल निवडत असतो, जे काही आपलं पॉप्युलेशन आहे, जसं की आपण महाराष्ट्रावरती काम करत होतो, तर याच्यामध्ये आपण एक काही विशिष्ट सॅम्पल्स निवडतो, बरोबर. परंतु हे सॅम्पल्स याच पॉप्युलेशन मधील, याच समग्रामधील अनेक वेगवेगळ्या सॅम्पल पैकी एक सॅम्पल आहे, अनेक वेगवेगळ्या सॅम्पल्स पैकी एक सॅम्पल आहे. आणि या आपल्या एका सॅम्पलचं आपण सपोज एक गणित मध्य काढतो, तर हे आपलं गणित मध्य काढलं. असेच वेगवेगळे सॅम्पल आहेत आणि त्या प्रत्येक वेगवेगळ्या सॅम्पल्सची जर आपण वेगवेगळी गणित मध्य थेरॉटिकली काढले तर ते खूप गोष्टी निघतील, बरोबर आहे. त्यांचं स्टँडर्ड डेव्हिएशन पण निघेल, त्यांच्या बऱ्याच क्वार्टाइल्स पण निघतील, अँड नंबर ऑफ थिंग्स. जे काही वर्णनात्मक संख्याशास्त्रामध्ये पाहिलं ती प्रत्येक एक गोष्ट त्या प्रत्येक एका नमुन्यावरती निघू शकते, सॅम्पलवरती निघू शकते. आपण केवळ एकच सॅम्पल घेतो आणि त्या एकाच सॅम्पल डेटाच्या आधारे आपण आपल्या समग्राविषयी काहीतरी बोलत असतो. मग नेमकं हा जो तुमचा सॅम्पल आहे तो त्या वेगवेगळ्या सॅम्पलच्या वितरणामध्ये तो नेमका कुठे आहे हे आपल्याला शोधायचं असतं. हे शोधण्यासाठी म्हणून नमुना फल वितरण ही संकल्पना समजून येणे आवश्यक. सॅम्पलिंग डिस्ट्रीब्युशन म्हणजे काय? पुन्हा एकदा, एक पॉप्युलेशन मीन आहे, अनेक वेगवेगळ्या प्रकारचे सॅम्पल आहेत, आपण एक विशिष्ट पद्धती अवलंबतो जसं की प्रोबॅबिलिटी सॅम्पलिंग, आणि आपण एक विशिष्ट नमुना घेतो आणि त्या नमुन्यावरती आपण काम करतो. आता इथे समजा हे पॉप्युलेशन जे समग्र आहे ना, त्या समग्राचं हे नॉर्मल डिस्ट्रीब्युशन वक्र आहे, ह्याच्यात वेगवेगळे सॅम्पल आहेत. समजा मी प्रोबॅबिलिटी सॅम्पलिंगच्या आधारे एक सॅम्पल इथे घेतला आणि हा सॅम्पल या ठिकाणी, आणि याचं मी मीन काढलं आणि स्टँडर्ड डेव्हिएशन पण काढलं, बरोबर. तसं या प्रत्येकाचं वेगवेगळं मीन आहे, वेगवेगळं स्टँडर्ड डेव्हिएशन आहे, या प्रत्येकाचं वेगवेगळं मीन आहे, वेगवेगळं स्टँडर्ड डेव्हिएशन आहे. नेमका कोणता सॅम्पल मी निवडलाय, कोणत्या पद्धतीच्या आधारे निवडलाय, डिपेंड्स ऑन मी, माझ्या पद्धतीवरती. आपण शास्त्रोक्त पद्धतीच्या आधारे सॅम्पल निवडतो, ते प्रतिनिधित्व करतात त्या संबंधित लोकसंख्येचं, पण निवडलेला सॅम्पल जो काही आहे त्याचं या ठिकाणचं लोकेशन काय आहे, तो किती लांब आहे या म्यू पासून. थेरॉटिकली जे डिस्ट्रीब्युटेड म्यू आहे, जे गृहीतावर आधारित आहे, त्या म्यू पासून आपलं मीन, आपलं सॅम्पल स्टॅटिस्टिक, नमुना फल किती लांब आहे हे शोधणं म्हणजे इन्फेरेन्शियल स्टॅटिस्टिक्स. अशाही पद्धतीनं आपण विश्लेषण करू शकतो. इथं मला जे सांगायचं ते इतकंच आहे, प्रत्येक एका सॅम्पलचं जे काही वितरण आहे त्याचा समावेश या नॉर्मल डिस्ट्रीब्युशन मध्ये होतो. शिवाय प्रत्येक एका सॅम्पल स्टॅटिस्टिक्सचं म्हणजे सॅम्पल मीनचं, या प्रत्येकाचं या म्यू पासून अंतर आहे.
त्या प्रत्येक सॅम्पल स्टॅटिस्टिकचं जे अंतर आहे याच स्टँडर्ड डिव्हिएशनला आपण स्टँडर्ड एरर पण म्हटलं जातं. याला स्टँडर्ड एरर आणि स्टँडर्ड डेव्हिएशन याच्यात एकच फरक आहे. स्टँडर्ड डेव्हिएशन हा त्या तुमचं जे काही नमुना आहे त्याच्यामधील केंद्रीय प्रवृत्तीपासूनचं सरासरी अंतर मोजतं. तर स्टँडर्ड एरर म्हणजे वेगवेगळ्या नमुन्यांचं जे काही नमुना फल आहे, सॅम्पल स्टॅटिस्टिक आहे, त्याच्या केंद्रीय प्रवृत्तीपासूनचं सरासरी अंतर म्हणजे स्टँडर्ड एरर. इतकाच फरक. या केवळ कन्सेप्च्युअल थिंग्स आहेत, त्यांची केवळ तुम्हाला ओळख करून देणे इतकंच इथं अपेक्षित आहे. आता आपण या व्याख्यानातील थोड्या शेवटच्या आणि महत्वाच्या भागाकडे वळू की ज्याच्यामधील संकल्पना आपण खऱ्या अर्थानं वापरणार आहोत आपल्या पुढच्या काही व्याख्यानामध्ये. परिकल्पनेच्या कसोटीशी, ज्याला आपण हायपोथेसिस टेस्टिंग म्हणतो, त्याच्याशी संबंधित काही संकल्पना आहेत. त्यामध्ये बिंदू आकलन, निर्णय मूल्य, विश्वास अंतराळ, विश्वास मात्रा, लक्षणीयता पातळी यांचा समावेश होतो. या टर्म्स इंग्रजीमध्ये जास्त प्रमाणात वापरल्या जातात. केवळ तुम्हाला मराठीतलं त्यांचं नामकरण लक्षात यावं म्हणून आपण इथं मराठीत नाव दिलेलं आहे. पुढे चालून बऱ्याच ठिकाणी आपण बोलत असताना या इंग्रजी ज्या काही टर्म्स आहेत त्यांचा वापर करणार आहोत. मग सगळ्यात आधी आपण पॉइंट एस्टिमेट म्हणजे काय जाणून घेऊया. पॉइंट एस्टिमेट म्हणजे, आता हा नॉर्मल डिस्ट्रीब्युशन कर्व आहे हे तर लक्षात आलं, प्रसामान्य वक्र आहे की ज्याच्या मध्यभागी कुठेतरी एक पॉप्युलेशन म्यू आहे, उजवीकडे 50%, डावीकडे 50% वितरण आहे. इथपर्यंत आपल्या सर्वांना लक्षात आलेलं असेल. बिंदू आकलन म्हणजे काय, तर बिंदू आकलन म्हणजे आपण एक सॅम्पल स्टॅटिस्टिक काढत असतो. आपल्या सॅम्पल वरती जे की आपण एक नमुना फल प्राप्त करतो, जसं की एक मीन आहे, बरोबर आहे, की जे एस्टिमेट करतं पॉप्युलेशन पॅरामीटरला. या सॅम्पल स्टॅटिस्टिकला आपण म्हणतो पॉइंट एस्टिमेट. याला आपण बिंदू आकलन असं म्हणतो. दिलेल्या वितरणात हा बिंदू आकलन कुठे पण असू शकतो, कुठे पण असू शकतो. क्रिटिकल व्हॅल्यू म्हणजे काय, याला मराठीत निर्णयन मूल्य म्हणतात. आणि हा फार महत्वाचा भाग आहे. क्रिटिकल व्हॅल्यूला थोडंसं लक्षपूर्वक ऐका. क्रिटिकल व्हॅल्यू हा एक असा टेबल व्हॅल्यू आहे, जसं की मी तुम्हाला सांगितलं की आपण वेगवेगळे आपल्याला पद्धती, झेड टेबल आहे, टी टेबल आहे, काय स्क्वेअर, आणि त्यांचे टेबल्स आहेत. त्यांचे टेबल आहेत म्हणजे काय, या प्रत्येकाच्या गुणवैशिष्ट्यानुसार दिलेल्या वक्राच्या आतमधला जो काही एरिया आहे तो त्याचे काही कॅल्क्युलेशन्स करून त्या टेबलमध्ये त्यांनी या रेषेवरील हे प्रत्येक बिंदूला असणारा एक विशिष्ट मूल्य आपल्याला या टेबलच्या सहाय्याने शोधता येतो. त्याला आपण क्रिटिकल व्हॅल्यू म्हणतो. आणि क्रिटिकल व्हॅल्यू हा असा भाग आहे की ज्या क्रिटिकल व्हॅल्यूमुळे या प्रसामान्य वक्राचे दोन भागात विभागणी होते. कोणत्या दोन भागात विभागणी होते, जसं की इथे उदाहरणादाखल इथे आपण जे काही झेड टेबल आहे त्या झेड टेबल मध्ये जर तुम्हाला आठवत असेल आपण इथे एक स्टँडर्ड डेव्हिएशन पाहिला होता, इथे 2 स्टँडर्ड डेव्हिएशन पाहिला होता, इथे 3 स्टँडर्ड डेव्हिएशन पाहिला होता, इकडे डाव्या बाजूला -1 स्टँडर्ड डेव्हिएशन, -2 स्टँडर्ड डेव्हिएशन आणि -3 स्टँडर्ड डेव्हिएशन पैकी या म्यू पासून उजवीकडे +1.96 स्टँडर्ड डेव्हिएशनला जर आपण आलो तर या ठिकाणी हे 1.96 हा क्रिटिकल व्हॅल्यू आहे. तर याच्या उजव्या बाजूला जो हा भाग कव्हर होतो तो 0.025 इतका आहे. तर या -1.96 च्या डाव्या बाजूला हा जो भाग कव्हर होतो तो 0.025 आहे. आणि या दोघांची जर मी बेरीज केली 0.025 आणि 0.025 तर यांची बेरीज मला जी प्राप्त होते ती होते 0.05. याचा अर्थ इतकाच आहे, याला जर टक्केवारीत सांगितलं तर हा एकूण 5% इतका भाग होतो. 5% इतका पोर्शन हा या बाजूला आहे, या बाजूला आहे. मग जर हा 5% असेल, दिलेल्या 100% 5% जर इथं वितरित असेल तर मध्यभागामध्ये जे वितरण आहे ते 95% आहे. क्रिटिकल व्हॅल्यू इतकंच सांगतो की हे जे काही तुमचं डिझायर्ड कॉन्फिडन्स लेवल आहे हा 95%, याला कन्सिडर करत आपण आपलं जे काही एक टेबल व्हॅल्यू आपण काढत असतो, कशाच्या आधारे, सॅम्पलिंग डिस्ट्रीब्युशनच्या आधारे, की ज्याच्यामध्ये आपल्याला पॉइंट एस्टिमेट मिळालेला आहे. या पॉइंट एस्टिमेट जो काही प्राप्त झालाय त्या पॉइंट एस्टिमेटच्या आधारे हा पॉइंट एस्टिमेट कुठल्या लोकेशनला आहे या डिस्ट्रीब्युशन मध्ये ते आपण क्रिटिकल व्हॅल्यूला शोधून सांगत असतो. म्हणजे काय, सोप्या भाषेत
मला समजा एक पॉइंट एस्टिमेट मिळालेला आहे आणि हा जो काही पॉइंट एस्टिमेट आहे तो या ठिकाणी लोकेटेड आहे, त्याचा क्रिटिकल व्हॅल्यू हा 1.96 इतका निघाला. या पद्धतीने आपण त्याचा अर्थ लावत असतो. दुसऱ्या बाजूने बोलत असताना जर हा कॉन्फिडन्स लेवल आपण 95% कन्सिडर केला तर हा क्रिटिकल व्हॅल्यू 1.96 आलेला आहे. याच्या उजव्या बाजूला हा जो भाग आहे याला आपण रिजेक्शन रिजन म्हणतो. रिजेक्शन रिजन, याला सुद्धा आपण रिजेक्शन रिजन RR असं म्हणतो. जर माझ्या आलेल्या पॉइंट एस्टिमेटच्या आधारे माझा एखादा व्हॅल्यू, त्याला आपण म्हणूया से दॅट झेड स्टॅट. झेड स्टॅट म्हणजे आलेल्या पॉइंट एस्टिमेटच्या आधारे आपण एक व्हॅल्यू काढतो की जो व्हॅल्यू जर या क्रिटिकल व्हॅल्यूच्या इकडे पडला असेल तर आपण असं म्हणतो की या म्यू पासून तुमचं जे काही मीन आहे त्याच्यामध्ये लक्षणीय फरक आहे. हा सर्व भाग आपण पुढे पण पाहणार आहोत. इथं फक्त क्रिटिकल व्हॅल्यू म्हणजे काय, तर इट इज अ टेबल व्हॅल्यू बेस्ड ऑन सॅम्पलिंग डिस्ट्रीब्युशन ऑफ द पॉइंट एस्टिमेट अँड डिझायर्ड कॉन्फिडन्स लेवल. पुढे जाऊया. कॉन्फिडन्स इंटरवल म्हणजे काय ते बघायचं आहे. हे रिजेक्शन रिजन विषयी आपण बोललेलो आहोत. आता विश्वास अंतराळ, त्याला कॉन्फिडन्स इंटरवल आपण म्हणतो. हा कॉन्फिडन्स इंटरवल म्हणजे काय असतो? सो इट इज द रेंज विदिन विच पॉप्युलेशन पॅरामीटर फॉल. म्हणजे हा लोअर कॉन्फिडन्स इंटरवल इथे ही जी काही व्हॅल्यू आहे आणि इथं अप्पर कॉन्फिडन्स इंटरवल आहे, जी काही व्हॅल्यू इथं असेल ती. याच्या आतमध्ये आपल्याला 95% डिस्ट्रीब्युशन दिसून येईल. मग हा लोअर कॉन्फिडन्स इंटरवल आहे, हा अप्पर कॉन्फिडन्स इंटरवल आहे, इतकाच याचा अर्थ आहे. पुढे जाऊया आपण आणि कॉन्फिडन्स लेवल बघूया. कॉन्फिडन्स लेवल म्हणजे काय? इट इज प्रोबॅबिलिटी दॅट पॉप्युलेशन पॅरामीटर फॉल इन द कॉन्फिडन्स इंटरवल. या कॉन्फिडन्स इंटरवलच्या आतमध्ये लोअर कॉन्फिडन्स इंटरवल आणि अप्पर कॉन्फिडन्स इंटरवलच्या आतमध्ये माझं समग्र समष्टी प्राचल असण्याची शक्यता, असण्याचा विश्वास तो किती आहे? तो याला जर मी टक्केवारीत कन्वर्ट केलं तर 95% आहे. हा 95% भाग आहे. तर जसं तुम्हाला आठवत असेल इथे +1 स्टँडर्ड डिव्हिएशन, इथे -1 स्टँडर्ड डिव्हिएशन आहे, परंतु +1.96 स्टँडर्ड डिव्हिएशन आणि -1.96 स्टँडर्ड डिव्हिएशन याच्या आतमध्ये 95% वितरण आहे की जे म्यूच्या उजव्या बाजूला 0.475 आहे आणि म्यूच्या डाव्या बाजूला हे 0.475 इतकंच आहे. ठीक आहे, तर इतकाच याचा अर्थ आहे. कॉन्फिडन्स लेवल म्हणजे काय, तर या लोअर आणि अप्पर कॉन्फिडन्स इंटरवलच्या आतमध्ये आपलं पॉप्युलेशन पॅरामीटर आहे ह्याची संभाव्यता, याचा कॉन्फिडन्स आपण किती म्हणतो? 95%. पुढे जाऊया. लक्षणीय पातळी हा एक महत्वाचा भाग. या कॉन्फिडन्स लेवलला सोडून जो भाग आहे, हा भाग जो कव्हर होतो ती तुमची लक्षणीयता पातळी आहे. ही लक्षणीयता पातळी म्हणजे काय? आपण जे काही डिसिजन घेऊ ते किती टक्के चुकीचे असू शकतात. 100 पैकी किती टक्के? तर ते आहे 5%. जे काही आपण निर्णय घेऊया हायपोथेसिस टेस्टिंग मध्ये, तो निर्णय आपला चुकतोय याची शक्यता 5%, परंतु तो निर्णय बरोबर आहे याची शक्यता 95% इतकी आहे. इट इज अ प्रोबॅबिलिटी ऑफ रिजेक्टिंग नल हायपोथेसिस व्हेन इट इज ट्रू. याला आपण टाईप 1 एरर असंही म्हणतो. मी आता पुन्हा त्या टेक्निकल टर्मिनॉलॉजीज मध्ये जाणार नाही. टाईप 1 एरर, टाईप 2 एरर, ठीक आहे. लक्षात इतकंच ठेवा की एक लेवल ऑफ सिग्निफिकन्स असतं की जे आपण 5% इतकं गृहीत पकडणार आहोत. 0.05 ही संख्या अनेकदा प्रत्येक हायपोथेसिस टेस्टिंग मध्ये ही संख्या येणार आहे. या संख्येच्या आधारे आपण परिकल्पना स्वीकारतो किंवा नाकारतो. दुसरी पद्धती आहे क्रिटिकल व्हॅल्यूची, त्याही आधारे आपण आयदर आपली परिकल्पना स्वीकारतो किंवा नाकारतो. त्यामुळे ही क्रिटिकल व्हॅल्यू आणि हा जो लेवल ऑफ सिग्निफिकन्स, या दोन्ही गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या. या एकूण या वेगवेगळ्या संकल्पनांपैकी क्रिटिकल व्हॅल्यू ही एक संकल्पना आपल्याला प्रत्येक ठिकाणी येणार आहे आणि ही लक्षणीयता पातळी लेवल ऑफ सिग्निफिकन्स ही एक आपल्याला प्रत्येक वेळी येणार आहे. लेवल ऑफ सिग्निफिकन्स किती असतं वेगवेगळं असू शकतं. सोशल सायन्सेस मध्ये आणि या कोर्स मध्ये आपण जेव्हा केव्हा याचा उल्लेख करणार तर आपण ती 5% पकडणार आहोत. म्हणजे 0.05 ही संख्या अगदी लक्षात ठेवा. 0.05 ही लेवल ऑफ सिग्निफिकन्स, एक संकल्पना आहे लेवल ऑफ सिग्निफिकन्स, आणि ती किती आहे? 0.05. हे डोक्यामध्ये आपण फिक्स करणार आहोत.
कारण या आधारे आपल्याला पुढे चलून बरेचसे निर्णय घ्यायचे. क्रिटिकल व्हॅल्यू तुम्ही कोणती पद्धती अवलंबता, झेड का टी का काय स्क्वेअर, त्याच्यानुसार क्रिटिकल व्हॅल्यू थोडाफार बदलू शकतो. तोही भाग आपण पुढे अभ्यासणार आहोत. मला आशा आहे की या ज्या काही संकल्पना आहेत त्या सर्वांची तोंड ओळख तुम्हाला झाली असेल. आता एक सर्वसाधारण रूपात हायपोथेसिस टेस्टिंग नेमकी कशी करतात ते बघू. इथं कोणतंच सूत्र वापरणार नाहीयेत आपण वेगवेगळ्या संकल्पना पाहिल्या. थोडक्यात हायपोथेसिस टेस्टिंग कशी होती पाहूया. समजा एक सॅम्पल मी घेतलं आणि त्याच्या आधारे मी एक मीन काढलं आणि या मीन पासून पुन्हा मी एक विशिष्ट असं सपोज एक टी स्टॅट किंवा झेड स्टॅट समथिंग ही व्हॅल्यू प्राप्त केली. ही व्हॅल्यू माझी या ठिकाणी आली. ही व्हॅल्यू या ठिकाणी आल्यानंतर जर आपण पुढे गेलो म्हणजे आपण काय केलं, आपण एक सॅम्पल घेतलं, त्यापासून आपण काय काढलं, झेड स्टॅट. म्हणजे आधी तर मीन काढला आणि नंतर आपण एक झेड स्टॅटचं एक व्हॅल्यू काढलं. हे व्हॅल्यू काढल्यानंतर आपण ह्या म्यू पासून या व्हॅल्यूचं अंतर लक्षणीय फरक आहे किंवा नाही, लक्षणीय फरक सिग्निफिकंट डिफरन्स हा शब्द बऱ्याचदा येणार आहे. ठीक आहे, या दोघात लक्षणीय फरक आहे का नाही हे कशाच्या आधारे ठरवलं जातं, ग्राफिक्सच्या माध्यमातून सांगायचं म्हटलं, जर हे मूल्य या क्रिटिकल व्हॅल्यूच्या उजवीकडे पडलं इथे प्लसच्या बाबतीत आणि मायनसच्या बाबतीत गणित थोडंसं उलट आहे बरं, ते इकडं जर पडलं डावीकडे, बरोबर आहे ना, इथे संख्या कोणती मोठी आहे, तर इथे जी संख्या आहे ती ही क्रिटिकल व्हॅल्यू मोठे आहे, इथं कोण मोठं आहे, ते पडलेलं मूल्य मोठं आहे. त्यामुळे हे बेसिक गणिताचा भाग आहे, तेवढा मात्र इथं तुम्ही काळजी घ्या. जर हे मूल्य आपल्या नमुन्याशी संबंधित असणारं मूल्य जर या रिजेक्शन पार्ट मध्ये पडलं कुठंही, तर आपण म्हणतो आपलं हायपोथेसिस आपण नल हायपोथेसिस रिजेक्ट करतो. आता नल हायपोथेसिस काय, हाही भाग आपण पुढच्या व्याख्यानात अभ्यासणार आहोत. तेव्हा आपल्याला लक्षात येईल की नल हायपोथेसिस काय असतं, अल्टरनेट हायपोथेसिस काय असतं. इथे इतकंच लक्षात ठेवा की नमुन्याला अनुसरून जे काही मूल्य प्राप्त होतं ते जर या रिजेक्शन रिजन मध्ये पडत असेल तर आपलं नल हायपोथेसिस रिजेक्ट होतं, अल्टरनेट ऍक्सेप्ट होतं. आणि हेच मूल्य जर इकडे पडलं बरोबर, तर मग आपण म्हणतो की आपण नल हायपोथेसिसला रिजेक्ट करू शकत नाही, नल हायपोथेसिस स्वीकारावं लागेल. याचाच अर्थ कोणतेही मूल्य इकडे पडलं तर ते रिजेक्ट होतं आणि जर इथं आतमध्ये पडलं तर मग आपला हायपोथेसिस आपण रिजेक्ट करत नाही, त्याला स्वीकारतो. इथे हा महत्वाचा भाग आहे. जर हा एक्स बार म्यूच्या जवळ असेल, हा एक्स बार जर म्यूच्या जवळ असेल तर आपण रिजेक्ट करत नाहीत नल हायपोथेसिस. आणि जर हा एक्स बार लांब असेल की जसा हा पूर्वी काढला होता इथे, बरोबर आहे, हा जर लांब असेल तर आपण रिजेक्ट करतो. परंतु किती लांब म्हणजे लक्षणीयरित्या लांब हे कसं ठरवायचं, जसं मी म्हटलं म्यू इज इक्वल टू 10 आणि एक्स बार माझं 10.6 आलं. मग हे लक्षणीयरित्या लांब आहेत का जवळ आहेत हे कोण ठरवणार, तर हे ठरवण्यासाठी दोन वेगळ्या पद्धती आहेत. एक क्रिटिकल व्हॅल्यू, दुसरी पी व्हॅल्यू. वेगवेगळ्या पद्धती म्हणजे वेगवेगळ्या टेस्ट पण आहेत, टी टेस्ट आहे, झेड टेस्ट आहे, एफ टेस्ट आहे, शिवाय तुमचं काय स्क्वेअर टेस्ट आहे. परंतु या वेगवेगळ्या पद्धतींच्या मध्ये पुन्हा निर्णय घेण्यासाठी आपण दोन पद्धतींचा अवलंब करतो. एक आहे क्रिटिकल व्हॅल्यू अप्रोच, दुसरा आहे पी व्हॅल्यू अप्रोच. नेमकं क्रिटिकल व्हॅल्यू अप्रोच कसं काम करतो आणि पी व्हॅल्यू कसं काम करतं हे आपण पुढच्या व्याख्यानात पाहणार आहोत. या व्याख्यानामध्ये तुम्हाला केवळ इन्फेरेन्शियल स्टॅटिस्टिक्सची ओळख करून देणे, हायपोथेसिस ची अगदी थोडक्यात प्राथमिक अवस्थेतली ओळख करून देणे, त्यातल्या ज्या काही वेगवेगळ्या टेक्निकल काही टर्मिनॉलॉजीज आहेत त्याची ओळख करून देणे, इतकाच या व्याख्यानाचा उद्देश होता. मला आशा आहे तुम्हाला त्या टेक्निकल टर्म्सची तोंड ओळख झालेली असेल. त्याच्या अगदी इनडेप्थ टेक्निकल बाजू आपल्याला समजावून घ्यायच्या नाहीयेत सध्या, कारण आपण सर्वजण प्राथमिक अवस्थेत आहोत. केवळ त्यांची तोंड ओळख व्हावी इतकाच या व्याख्यानाचा हेतू होता. आता जो सगळ्यात महत्वाचा भाग आहे तो म्हणजे परिकल्पनेची कसोटी तपासण्यासाठीच्या पायऱ्या. या पायऱ्या आपण पुढच्या व्याख्यानात पाहणार आहोत. हे व्याख्यान तुम्हा सर्वांना लक्षात आलं असेल अशी आशा बाळगतो. इथेच थांबतो. लवकरच भेटूया पुढच्या व्याख्यानात. धन्यवाद.